नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, गेले कित्येक दिवस एका मल्याळम सिनेमाची प्रचंड हाईप आहे. म्हणजे जेव्हा मी असं आपल्या चॅनलवर वीकेंडवर पोल टाकतो की या वीकेंडला कुठला सिनेमा बघणार बाबा, त्याच्यावर एक दोन जणांनी कमेंट सुद्धा केलं की या वीकेंडला त्यांना लोक हा सिनेमा बघायचा आहे. ते ऑप्शन पण मी टाकलं नव्हतं, तरी त्या लोकांनी कमेंट करून सांगितलं की त्यांना हा सिनेमा बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे. आणि मला असं वाटलं की लोक भंकच करतायत, म्हणजे असं नावाचा सिनेमा अस्तित्वात आहे की नाही इथपासून मला काही समजत नव्हतं. बट रिसेंटली बुक माय शोवर बघितल्यानंतर मला कळलं की हा सिनेमा आय थिंक जर चुकत नसेल तर आता याचा सेकंड वीकेंड आहे. आणि सेकंड वीकेंडला सुद्धा या सिनेमाचं बुक माय शोवर एका तासाला साधारणपणे 10 ते 15,000 तिकीटं बुक होत आहेत. आणि हा सिनेमा फक्त मल्याळम मध्ये नाही तर हिंदीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. ऑलमोस्ट 2.5 तासाचा हा सिनेमा आहे. मी म्हटलं एवढी हाईप आहे तर मग आपल्याला बघायला तर पाहिजे. भले जर आपल्याला उशीर का झाला असेल हा सिनेमा बघायला तरी ठीक आहे. तो हा सिनेमा मी फायनली बघितला आहे. आणि हा सिनेमा बघितल्यानंतर मला एक सांगावं असं वाटतं की या दाक्षिणात्यातल्या लोकांचं क्रिएटिव्हिटीच्या बाबतीत काय विजन आहे यार. म्हणजे ही कॉन्सेप्ट आणणं एका वॅम्पायरची, आणि त्या वॅम्पायरला आशीर्वाद असतो एका देवीचा तिच्या ट्राईबला वाचवण्यासाठी. हेच किती आगळं वेगळं कॉम्बिनेशन आहे हे बघा बरं. हा लोकांचा हा चॅप्टर 1 आहे. अजून पण याचे खूप युनिव्हर्स किंवा काहीतरी इंटरलिंक होईलच एकमेकांबरोबर, याची मला खात्री आहे. त्याचबरोबर एक लव्ह स्टोरी सुद्धा आहे. गोष्ट आहे चंद्राची. चंद्राईचं काम केलेलं आहे कल्याणी प्रियदर्शन यांनी. आणि दिसायला छान बिन, थोडी स्टनिंग, थोडी अग्रेसिव्ह अशी ती मुलगी असते. ती शेजारी एका मुलाच्या राहायला येते आणि त्या मुलाचं नाव असतं सनी. सनी यांचं काम केलं आहे नासलेन यांनी. आता सनीला ही लव्ह ॲट फर्स्ट साईट असं होतं हिच्याबद्दल. आता ही चंद्रा जी आहे ती वॅम्पायर सुद्धा आहे. तिला खूप सावध राहायला लागतं, कारण तिचे जे शत्रू आहेत ते सतत तिच्या मागावर असतात. अशा वेळेला हा सनी बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना तसा हा या कॉन्फ्लिक्टमध्ये ओढला जातो, या वॅम्पायरच्या आणि तिच्या शत्रूंच्या आणि या देवीच्या. आता या वॅम्पायरला म्हणजे चंद्राला हळूहळू सनीबद्दल सुद्धा थोडे फिलिंग्स यायला लागतात. आता काय होणार? चंद्रा स्वतःला वाचवणार की सनीला वाचवणार, की ती दोघांनाही वाचवण्यात यशस्वी होणार, की जे देवीची इच्छा होती या वॅम्पायरकडनं त्याच्यात ती सक्सेसफुल होणार की नाही, या सगळ्या गोष्टी जाणण्यासाठी हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन नक्की बघा. सिनेमा हा वन लाईनवर ही जर मी जी वन लाईन सांगितली की एक वॅम्पायर आणि एक देवी या दोघांचं मिलन ॲज इन युनिटी, त्याच्यात कितीही हा सिनेमा इंटरेस्टिंग वाटला असला तरी हा सिनेमा तुम्हाला पार्ट्स मध्ये एंटरटेन करतो, तुम्हाला पार्ट्स मध्ये एंगेज करतो. स्टोरी वाईज थोडा ECG रिपोर्ट सारखं याचं झालेलं आहे, अप अँड डाऊन. बट त्यांची कमतरता कुठे भरली जाते तर ही कल्याणी प्रियदर्शन, तिने ज्या प्रकारे काम केलेलं आहे, ज्या प्रकारे हार्डकोर ऍक्शन सीन्स केलेले आहेत, ज्या प्रकारे तिने स्वतःला त्या वॅम्पायरच्या रूपात आणि मग एक नॉर्मल मुलीच्या रूपात जसं प्रेझेंट केलंय, ती शो स्टीलर आहे या सिनेमाचा असं म्हणायला काही हरकत नाही. त्याचबरोबर VFX असतील, CGI असतील, इतक्या कमी बजेटमध्ये असून सुद्धा एवढे चांगले VFX CGI कसे करू शकतात हे आदिपुरुषवाल्यांनी, वॉरवाल्यांनी आणि या सगळ्या लोकांनी शिकायला हवं. की 400-500 कोटीचं बजेट देऊन सुद्धा यांना VFX जमत नाही जेवढं या मल्याळम सिनेमानी कमी बजेटमध्ये करून दाखवलं. प्रोडक्शन डिझाईन पण चांगलं आहे, प्रोडक्शन व्हॅल्यू पण चांगली आहे, साऊंड BGM पण सुपर्ब आहे. फक्त काय प्रॉब्लेम होतोय तर स्टोरीमध्ये, स्टोरी आपल्याला थ्रू आउट त्या सीटवर एंगेज करून ठेवू शकत नाही. मध्ये स्टोरी एकदम ड्रॉप होते आणि मग अचानक ती एकदम परत पीकला जाते. बट ओव्हरऑल या कॉन्सेप्टसाठी आणि या विजनसाठी मुळात, कारण एक बोल्ड मूव्ह होता, कारण आपल्याकडे लगेच नुसतं एक सेन्सर बोर्ड नसतं, गल्ली बोळात अनेक सेन्सर बोर्ड असतात. त्यांनी लगेच आक्षेप घेतला असता की वॅम्पायर आणि या देवीचा काय संबंध आहे बुवा. काही इलॉजिकल गोष्टी आहेत ज्याला खूप स्टुपिड वाटल्या त्या. म्हणजे आता मी तुम्हाला सांगू इच्छित नाहीये कारण मग ते स्पॉइलर दिल्यासारखं होईल. सो जर आम्ही म्हटल्याप्रमाणे स्टोरीमध्येच हा जो सिनेमा आहे तो गंटोय, त्यामुळे मी एरवी या सिनेमाला कदाचित 2 कि 2.5 स्टारच दिले असते. बट या एका विजनसाठी कदाचित आत्ताचे जे फीडबॅक्स मिळतील त्याच्यानंतर याच्या पुढच्या येणाऱ्या जे भाग आहेत ते अजून टाईट, अजून ग्रिपिंग होतील. सो या प्रयत्नासाठी का होईना 3 किंवा 3.5 स्टार द्यायला या सिनेमाला हरकत नाहीये. आणि मी आशा करतोय की असे सिनेमे, अशा प्रकारचे सिनेमे मराठीमध्ये सुद्धा लवकरच होतील. एक दशावतारकडनं अपेक्षा आहे, बघू काय होतंय ते.
तुम्ही हा सिनेमा बघितला आहे की नाही? जर बघितला असेल तर माझ्या मताशी सहमत आहात की असहमत आहात हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.